नमस्कार. मेघा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत हिरवं वाटण घालून उडदाची डाळ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी एक कुकर घेतलेला आहे. त्या कुकरमध्ये थोडीशी उडदाची डाळ, थोडीशी मसूर डाळ, थोडीशी मुगाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ह्या सगळ्या डाळी आपण 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छपणे धुवून घेणार आहोत. आता ह्या डाळी मी 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छपणे धुवून घेतलेल्या आहेत. इथे आपण आता हे सगळ्या डाळी कुकरला लावून याचे 4 किंवा 5 शिट्या करून घेणार आहोत. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे, 6 ते 7 मिरच्या, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि खोबरं घेतलेलं आहे. इथे कांदे, मिरची आणि खोबरं हे व्यवस्थितपणे भाजून घेतलेलं आहे. आता याचं आपण सगळं वाटण करून घेणार आहोत. आता आपलं हे वाटण मिक्सरमध्ये बारीक झालेलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपण बारीक केलेलं आहे. आता माझ्याकडे धनापूड होती, त्यामुळे मी डायरेक्ट धनापूड टाकलेली आहे. इथे मी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल चांगलं तपलेलं आहे. त्या तेलामध्ये आपण आता हा मसाला घालणार आहोत. मसाला आपण घातलेला आहे व्यवस्थितपणे. आता हा मसाला आपण परतून घेऊया. आपला आता हा मसाला परतेच तोपर्यंत आपण एका साईडला आपलं जे डाळ लावलेली होती कुकरमध्ये ते शिजली आहे की नाही हे बघून घेऊया. आता तुम्ही बघू शकता इथे आपली डाळ ही व्यवस्थित शिजलेली आहे. बघा, डाळ ही आपली व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपल्या इकडे मसालाही रेडी होत आहे. थोडंसं तेल सुटेस तोपर्यंत आपल्याला हे मिक्सचर करून घ्यायचं आहे. आता आपला हा मसाला रेडी झालेला आहे. चांगलं याला तेल सुटलेलं आहे. हे बघा, मसाला आपला हा रेडी झालेला आहे. आता आपण यामध्ये दुसऱ्या साईडला थोडं पाणी तापवायला ठेवलेलं होतं, ते पाणी आपण याच्यात टाकून देणार आहोत. गरम पाणी ओतल्यानंतर आपला जो मसाला तयार झाला आहे त्यातलं तेल हे चांगल्या पद्धतीने बाहेर येतं. तर आपण थोडं याच्यामध्ये अजून पाणी घालून थोडीशी आपली तरी येणार आहे. बघा, आपली तरी आलेली आहे. आता आपण यामध्ये शिजवलेली सगळी डाळ टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठही टाकून घेणार आहोत. उडदाची डाळ तुम्ही जर आधी टाकली तर भाजीवरचं आपलं जो तेल आहे ते तेल पिऊ शकते. त्यामुळे थोडंसं पाणी टाकून आधी भाजीवर तेल आलं की मग तुम्ही उडदाची डाळ टाका. इथे मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. आता आपल्याला चांगली उकळी येस तोपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे. आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी. बघा, आपल्या भाजीला चांगली उकळी येऊन चांगली छानपैकी तरीसुद्धा आलेली आहे भाजीला. का आपली भाजी छानपैकी शिजून झालेली आहे. चला तर मग आता गरम गरम भाजी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब